हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. हे सकाळचं वातावरण पाहून घ्या. मस्त असा सूर्य निघाला लाल लाल. अजून थोडाच कमी आहे तो. सकाळचंच वातावरण आहे. एवढं भारी वातावरण आहे ना बाहेरचं, म्हणजे वरचं टेरेसवरचं किलच डेंजर. आता तुम्ही म्हणसान की एवढ्या सकाळी तू वर काय करू राहिली? तर मी ना रात्री वरच झोपायला होती. सगळं आणलं होतं मी वर. घरात एवढी गरमा करते ना की लय. आणि तुम्हाला तर माहीत आहे, कारण का तुम्हाला तर माहीत आहे कूलर आमचा हवा नाही देऊ राहिला. सकाळी सकाळी एवढी हवा मस्त सुट राहिली, काढलं येत चांगली. आज तर अशी फ्रेश फ्रेश झोपीतून उठली मी सकाळी. भलेही आमच्या टेरेसले पायऱ्या अर्ध्याच आहे, पण तरी मी रात्री अशी हिंमत केली, कारण का घरात एवढी गरम होते ना का लई. आता हे अशा गोदड्याच्या घड्या करून ठेवल्या मी आणि खाली टाकतो, कारण का तसे तर काही खाली नेल्या जात नाही. ते तिकडून वर ठेवता येतात, पण मग इकडून खाली नाही नेता येत. आणि तेच नाही होत तर काल जिना साफ केला तर आमच्या आईनं का आणली बी डाळ वर वाहू घालायला, कारण खाली का सगळ्या बकऱ्या ढोरं केल्याशिवाय काही होत नाही. आणि आपण साफसफाई केली का मग झाला पसारा चालू. आई दे ना, ते काही टाकून देतो ना. हे हो दे लवकर, मग बार बार वर चढत नाही मी. भीतीचे खडे पडतात का? मंदात टाकतो ना मग. मंदात चला मग तुरीची डाळ घेतो आता टाकून वर. आणि मला आणखी रात्री झोपायसाठी जागा उरली पाहिजे, अशीच डाळ टाका लागेल. सगळे कामं उरकून घेतले म्या. आज तर सडा बिडा झाला मस्त दाराघरात घट्टवट्ट शेणाचा. कपडे बी धुवून घेतले. आणि आज आमच्या आईची गडबड काही नाही वाटते. भाजीले करणार आहो आज आलूची चटणी. मस्त चुलीवर आलू उकडे टाकले. उकळले की नाही अजून? कापून नाही टाकले का? मस्त असे आलू शिजू राहिले. आय माय तब्येत नाही बरोबर, जावात ठसका करतो आता तर. तसंच माझ्या छातीत कस तरी होऊ राहिलं. हे काय मी धंदे नको करत जाऊ. गावात होईल तर आपल्याला ठसकाच होईल ना. काही ना काही काम करतच राहते. गावात ठसका करतो म्हणते. आता मिरच्या जावात टाकून देतो. बाहेर मस्त असा जाव केला, जे कचरं कचरं होतं ते सकाळी साफसूफ करून दिलं पेटून. बाहेर एकदम मस्त असं वातावरण आहे. आज असं शांत वातावरण आहे. एकदम शांत वातावरण आहे. बाहेरचं बी साफसफाई झाली चांगली. इकडे केला जाव आणि त्या जावात टाकतो म्हणते मिरच्या. सगळ्या गावात ठसका करेल. आणि पण ते हे विसरली का आपणही त्याच गावात राहतो आणि आपलंही घरातीच आहे. तू रिकामे धंदे करू नका, सांगू राहिली मी तुले. हसू राहिली मोठी. याच्यात काय आहे? भाजीचा मेळ काय लावा हेच नाही समजू राहिला. आता एक तर आला मटणावाला. मटणावाला आला तर मन सगळं जाते मटणा. दुसऱ्या भाज्या गोडच नाही लागत असे. मग सगळे ठेवतात आता गुंडाळून मी. आणि आमचं गरम मटण. आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला फक्त टमाटर आणि सांबार. कसं आहे, माणसानं खाऊन पिऊन घ्यावा. पैसा काही सांगा येत नाही. पैसा मी तर खातो ना. मग खाऊ नाही तर काय करू. आज मीच गेली आणि मटण घेऊन आली, कारण की आज दादा घरी नाही आणि बंधूही घरी नाही. दादाने सांगितलं होतं.
डाळ धुतो म्हटलं तेव्हा बाय आलं. कायची डाळ? तुरीची, याची, पापडाची. आज जराशी शांतता आहे, खाणं आणि पिणंच आहे आज. आज काय नाही, कारण ढंकाळ वातावरण आहे सारं. चहा राहिली अजून पियाची. चहा ठेवतो आता, पहिले भाजी टाकून घेतो. मटण, आलूच्या चटणीचा बेत ठरला होता, पण मटण आल्यावर मग उद्या आणखी चालत नाही. उद्याचा आहे बुधवार आणि बुधवारी मध्ये काही मटण चालत नाही, म्हणून आजच खाऊन घेतो. आणि गॅस जवळ बसलं की नुसतं मला गॅसच टेन्शन येते. आता माझ्याजवळ नाही गॅस बुक. ती तंबे केले तर खरी नाही, पण आता किती दिवस चालतात काय माहित. आणि डबल गॅस भरून भेटते का नाही काय माहित. आणि गॅस संपला का मी तर काही बाहेर स्वयंपाक करत नाही, डायरेक्ट घरातच चूल मांडतो मी. झोप तर एवढी शांत झाली का लय, पण माझ्या डोकं कालपणापासूनच दुखू राहिलं. आता गोळ्या घेऊन घेऊन किती घ्यावा, एकदम असं डोळ्यातून असं येऊ राहिलं, एवढं डोकं दुखू राहिलं. त्यासाठी मग हा घरगुती उपाय आहे. त्रुटी बारीक केली, याच्यात टाकला चुना मी आता. आणि हा चुना मिक्स करून, याचा वास एवढा डेंजर येते का लय. पण डोकं लय लवकर बसते. स्वयंपाक राहिला, सगळंच राहिलं मला अजून, पण या डोक्याने एवढी घायला मी आज का लय. त्या सर्दी बी आहे, त्या डोकं बी उठलं. त्रुटीन चुना असा मिक्स करून डबीत भरून ठेवायचा, आणि असा वास घेतला याचा की डोकं एकदम शांतच होते. आता सगळे मेडिकलवर भरोसा ठेवतात, पण माझ्या डोक्याला यानं आराम पडते. गोळ्यानं बिलकुल आराम नाही पडत डोक्याला. स्वयंपाक करावं नाही वाटू राहिलं, पण आता खा लागते तर करा तर लगीनच स्वयंपाक. इकडे भाजी टाकून दिली, पीठही चुरून ठेवलं, आणि या डोक्यानं नाही सुचू राहिलं काही. या डोक्याला फक्त हाच एक रामबाम उपाय आहे माया. त्रुटी आणि चुना मिक्स करून याचा वास घ्यायचा. सर्दी आहे तर श्वासही वर घेता येऊन नाही राहिला. सांगा आता या डोक्याचं काय करू. औषध तर करून ठेवली, भाजीच्या शिट्ट्या होऊन राहिल्या. चला मग घेतो आता स्वयंपाक करून मी.